संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो। मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अजित पवार यांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्या विदा आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करू, आशिष शेलार यांचा इशारा। कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही। महायुतीमधील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजेत। सूरज चव्हाण यांचा आशिष शेलार यांना उत्तर। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही। समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे वागाल ही अपेक्षा टीका करायला लागलो तर दादांना बोलता येणार नाही, बावनकुळेंचा निशाणा। निकालाच्या आधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। मुंबई उपनगरातील शाखांना राज ठाकरेंच्या भेटी। प्रभाग क्रमांक 58 चे मनसे उमेदवार वीरेंद्र जाधवांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गोरेगाव पश्चिमेत कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरेंच्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगले शिंदेंच्या शिवसेनेत। राज ठाकरे यांनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले। भाजपमधील पक्षप्रवेशानंतर संतोष धुरी यांचा आरोप। पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी। चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागते आणि म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखांचं प्रत्युत्तर। अमित देशमुखांकडून देखील वक्तव्याचा निषेध। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। तर शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांची टीका। तर संजय राऊतांना अफजल खान प्रिय झाले, बन यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत। तर नागपुरात उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांची 8 जानेवारीला मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर आज ठाकरे बंधूंची मुलाखत घेत आहेत। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रदर्शित होणार।